सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंद्रुप कामठी रोडवरील कंदलगाव शिवारातील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून 38 जणांविरुद्ध कारवाई केली असून अश्लील नृत्य व अवैध धंद्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई मंगळवारी पहाटे 12:30च्या दरम्यान झाली। या छाप्यात महिलांसह बार मालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहक अशा 38 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बारमध्ये परवानगीशिवाय अश्लील नृत्य चालवले जात होते। छाप्यात सुमारे 25 लाखांच्या बनावट नोटा, रोख रक्कम, मोबाईल, वाहने, लॅपटॉप आणि साऊंड बॉक्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कारवाईचा तपशील सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। माहिती मिळताच पोलिसांनी 55 साक्षीदारांसह बारवरती छापा टाकला असता महिला अश्लील हावभाव करत स्टेजवर नाचताना आढळल्या आणि ग्राहक नकली नोटा उधळून मजा घेत होते। कारवाईतील आरोपी या प्रकरणातील कोलकाता, गुजरात, दिल्ली, बेंगलोर आणि सोलापूरसह विविध ठिकाणांहून आलेल्या महिलांचा आणि ग्राहकांचा यात समावेश आहे। पोलीस तपास सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे। जत रोख व बनावट नोटांचा स्रोत, महिलांचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि परवाना धारकतेचा तपास सुरू आहे। महिला आरोपींना हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील अनेक बार, लॉज, रिसॉर्ट्समध्ये कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत। मात्र प्रशासनाकडून केवळ एकाच ठिकाणी कारवाई होणे ही बाब संशयास्पद असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।